जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याड येथे काल अचानक आलेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अड्याड येथे घराचे नुकसान झाले आहे। या नुकसानीमध्ये मंजुळा शस्त्रकार या महिलेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सदर महिलेने 10 वर्षापासून घरकुलसाठी फॉर्म भरला असून अद्यापही त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही। गावात ज्यांची पक्की घरे आहेत त्यांना घरकुलचा लाभ मिळालेला आहे व ज्यांना राहायला घर नाही त्यांना घरकुलचा लाभ मिळालेला नाही। आंधळा मागतो एक डोळा व देव देतो 2 डोळा अशी परिस्थिती घरकुलच्या बाबतीत दिसत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नितीन वरगंटीवार, जिल्हा प्रतिनिधी, अड्याड। आज वादळी वाऱ्याचा पाऊस आला। संबंधित टाक्याची पार येथील एका महिलेचे संपूर्ण घराचे नुकसान झालेले आहे। तर आपल्यासोबत संबंधित महिला आहे, ते आपली आपबीती सांगतील। सांगा आपलं नाव। माझा मंजुळा शालिग्राम शास्त्रकार, मी टाक्याच्या पारीवर राहतो। 10 वर्षाचा जमाना झाला, मी घरकुल मागतो, मला घरकुल देत नाही हे लोक। बिल्डिंगवाल्याला देतात, सिरमिटवाल्याला घरकुल देत, माझा घर झोपडा पडला आहे तरी माझ्या घरी मी नेहमी जाऊन सर त्यांना बोलतो का माझे घरकुल द्या, मला घरकुल द्या, मला देत नाही। आणि मी इतके दिवस झालं मी हे भरत आहो फॉर्म घरकुलचे, तर मग हे उंदराला घुशी खाते का सरपंच मेंबर राहते तिथं का नाही राहत? आपण किती वर्ष झाले फॉर्म भरला? किती वर्ष म्हणजे आता माझं पुरा औषध जात आहेत ना इथं, माझं 25 वर्षापासून मी फॉर्म भरत आहो ना, तर मी आता झालं इथं राहण्यासाठी। तर संबंधित महिलेचं असं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षापासून त्यांनी घरकुलाचा फॉर्म भरूनही त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।